भारतातील ज्या त्या धर्माची स्थळे ज्या त्या धर्मातील अनुयायांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्याकडून त्याचे देखभाल आणि संरक्षण होत आहे। परंतु संपूर्ण विश्वाला शांतता आणि दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बोधगया आणि या ठिकाणीच महाबोधी विहार आहे। जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचे हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे। परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केला असून बौद्ध धम्माच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केले जात आहेत। याकरता बोधगया मंदिर अधिनियम 1949 अनुच्छेद 13, 25 आणि 26 अंतर्गत आम्हाला न्याय मिळावा याकरता संपूर्ण देशभर महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे। नमूद अनुच्छेदाच्या जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्याकडून भंग होत असून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखवण्याचे काम होत आहे। बोधगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा। बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे। तरी या रास्त मागणीचा विचार करून महाबोधी विहार याचा ताबा बौद्धांकडे द्यावा, अन्यथा भारतासहित पूर्ण जगामध्ये संतापाची लाट पसरेल आणि याची झळ येथील सामाजिक व्यवस्था आणि अर्थव्यवस्था याला लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री तसेच बिहार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांचे असेल। या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री बिहार राज्य, राष्ट्रपती भारत सरकार, प्रधानमंत्री आवास सरकार यांना देण्यात आले आणि लवकरात लवकर महाबोधी विहाराचा ताबा न मिळाल्यास इथून पुढे आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा देण्यात आला।